मला वाटते प्रत्येक मुलांचा सकाळचा रुटीन हा माझ्यासारखाच असेल बरं का. कारण सकाळी मुलं एकदा शाळेत गेली ना की मला घर आवरायला चक्क 1 तास लागतो बरं का. कारण घरभर एवढा पसारा झालेला असतो की नाही, मुलं इकडे तिकडे टाकतात आणि सकाळी घाईगडबड असते, त्याच्यामुळे मग सगळं काही घरामध्ये पसारा झालेला असतो. मुलांच्या टिफिनमध्ये मी आज गवारची भाजी आणि चपात्या दिल्या होत्या बरं का. त्यांना एकदा शाळेत पाठवून दिलं, त्यानंतर मग मी घरातल्या कामाला लागले. सगळ्यात अगोदर बेड आवरायला घेतला, कारण बेड आवडायचं एवढं अवघड असतं की नाही, तो व्यवस्थित बसतच नाही, तो सेटच व्हायला भरपूर वेळ लागतो. त्यानंतर मग ते व्यवस्थित सगळं झाडून पटकून घेतलं आणि त्यानंतर मग घरातलं झाडू मारायला घेतला. आणि झाडू मी 4-5 दिवसात झाला आणला होता बरं का. त्याचा दांडा कसा काय माहिती तुटून गेला. काय करणार मग, आता सध्या आहे तसंच त्याच्यावरती चालले बरं का काम. त्यानंतर मग घरातलं सगळं कानानं कोपऱ्यात मी झाडून घेतला, कारण कुठे काय वस्तू गेलेली असते, कारण मुलं आहेत घरात लहान, त्याच्यामुळे सगळं काय व्यवस्थित झाडू मारून घेतला. त्यानंतर फरशी वगैरे पुसून घेतली आणि गॅस पण माझा भरपूर असा घाण झाला होता, त्यामुळे मग गॅस पण सगळा स्वच्छ घासून घेतला आणि तोही धुवून घेतला. आता घरातली सगळे काम एकदा आवरून घेतलं की नाही, मग आपण बसायला एकदा निवांत होतो बरं का. त्याच्यामुळे मग मी सकाळी कंटाळा करत नाही कामाचं, सगळे काही कामे पटापटा करून घेते आणि मुलांची शाळा सुटेपर्यंत आराम करून घेते. आणि मेशोवरून मी 4-5 दिवसापूर्वी एक मॅजिक इरेझर मागवलं होतं, त्याचंच आज मला ट्रायल घ्यायचं होतं. हे मॅजिक इरेझर काम करते का नाही तेच मला आज बघायचं होतं. त्याच्यामुळे मग त्याचा एक स्पंज घेतला, तो पाण्यामध्ये असा बुडून ओला करून घेतला आणि माझ्या भिंतीवर बघू शकता तुम्ही, माझ्या मुलांनी केवढं सगळं घाण केलं आहे. क्रेयॉन्सने सगळं काही रेषा उडून सगळी भिंत घाण केली होती. ते ओलं केलं आणि त्या क्रेयॉन्सवरती ते असं रब केलं. असं रब करून पाहिलं, ते भिंतीचा कलर निघत होता, पण ते क्रेयॉन्सचे काही डाग निघत नव्हते बरं का. त्याच्यामुळे मला काही प्रोडक्ट आवडलं नाही. तुम्ही बघू शकता सगळा भिंतीचा कलर त्या ह्याच्यावरती लागला होता. काय करणार मग, त्याच्यानंतर मग बसून असं जेवण करून घेतलं बरं का.